आज टीमलीज या माध्यमातून बजाज कंपनीमध्ये काम करत होतो. आमच्या काही मागण्या होत्या. आम्हाला सांगण्यात आलं होतं की बाबा तुम्हाला एक डिग्री मिळेल BSc मेकाट्रॉनिक्स नावाची. आज मला 3 वर्ष झाले. आज आजपर्यंत आम्हाला कोणती परीक्षा नाही झाली, आम्हाला कोणतं प्रशिक्षण नाही दिलं, आमचे कोणते क्लासेस नाही झाले. आम्हाला स्वस्त मजूर म्हणून कंपनीनं वापरून घेतलं, टीमलीजनं वापरून घेतलंय. आज आम्ही याच्यासाठी इथपर्यंत पूर्ण गळ्यापर्यंत पाणी होईपर्यंत आम्ही इथं जमा झालो, तरीही मॅनेजमेंट नाही आमच्या संग बोललो. कधी कोणी येऊन आम्हाला विचारलं नाही की तुमचे मुद्दे काय काय आहेत. आज आम्ही जेव्हा इथं आले तेव्हा त्यांनी सांगत आहे की तुमच्या संग चर्चा करू. जर चर्चा करायची होती तर आज इथपर्यंत मुलं येऊपर्यंत याच्या पहिलेच चर्चा का नाही केली? कशाला भीत होते आतापर्यंत? तुम्ही कोणता फ्रॉड करत होते की विद्यार्थ्यांचे एवढे त्यांना स्वस्त मजूर म्हणून जे काम 90 80 हजारवाले परमनंट करत होते त्यांना 15,000 फक्त 15,000मध्ये त्यांना स्वस्त मजूर मिळलं. त्याच्यापेक्षा दुप्पटीनं काम त्यांनी मुलं आज करत आहे. जवान मुलं सर्व करू शकतात. आज त्यांचा एवढा गलत फायदा इथं उचलला गेलाय. ही एवढी मोठी कंपनी त्याला सपोर्ट करत आहे, एवढा खंत होत आहे. सगळे गरीब गरजू मुलांनी इथं जमा केलेल्या त्या सर्वांना एक ट्रॅपमध्ये फसवलं. एज्युकेशनच्या नावाखाली पूर्ण फक्त त्यांना पूर्ण त्यांची आयुष्यातले 3 वर्ष काय करून टाकले यांनी. त्याचमुळे आज सर्व मुलं इथं जमा झालेले आहे की आमचा जे अधिकार आहे, जे प्रशिक्षणार्थी आम्हाला तर प्रशिक्षणार्थी ट्रीट करा. आमचे जे काही 3 वर्ष वाया गेलेत त्याची योग्य भरपाई देण्यात यावी. आम्हाला डिग्रीचा वादा केला, डिग्री देण्यात यावी. त्यानंतर आमचं जे काही असेल भविष्यात जे काही होईल बजाजनी याची जबाबदारी घ्यायची. आमचे बस एवढंच मागणं आहे. ठीक आहे, थँक्यू. साहेबासोबत याच्याबद्दल चर्चा झाली आमची की जेणेकरून जे काही तुमचे मुद्दे आहे ते आम्ही ऐकू, बोलू, त्याच्यावर काही काही निर्णय निघू. बजाज एवढं लवकर डिसिजन घेत नाही, त्याबद्दलच चर्चा चालू होती. पण आमचा मुद्दा होता की बा आम्ही टीमलीज संघ आमचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे ना, आम्हाला उत्तर त्यांच्याकडून पाहिजे होतं. कारण आमच्या संघ फ्रॉड करणारी टीमलीज होती. तर आज बजाज का इन्व्हॉल्व होतं त्यामध्ये, का सपोर्ट करतं अशा फ्रॉडला? तर कदाचित काय याच्या पहिले पण एक निम म्हणून कॉन्ट्रॅक्ट होता, सेम प्रोसेस होती. 3 वर्ष ते कामगाराचे त्यांना फॅसिलिटी वगैरे लागू नये म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी वापर करत होते. त्यानंतर YIT म्हणून होतं, त्यांच्यात बी तसंच एक डिग्रीचा एक फासा दिला त्यांना. आता हे स्टुडंट रेन्युअलचं नवीन स्कॅम निघलेलं आहे, त्यांनी नवीन स्कॅम सापडलेलं आहे. 3 वर्ष झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगते तुमची ॲडमिशन झालेली नाही. जर आमची ॲडमिशन नाही जमली तर आम्ही इथं मग कोणत्या बेसिसवर काम करतो? वर्करसारखं काम करतो. तर मग वर्करवाला पेमेंट द्या, वर्करवाला फॅसिलिटी द्या. 3 वर्ष आयुष्यातले 3 वर्ष जाणं सोपी गोष्ट नाही आहे. 3 वर्ष गेल्यानंतर त्यांनी आज जबाबदारी घेत नाही त्या गोष्टीची. तुमच्या डिमांड सांगा म्हणते, पण जे झाले ते त्याचं कंपन्सेशन कोण देणार आता? ते जबाबदारी कोण घेणार आता? तेच मुलांचे मुद्दे होते सर्वांचे. एका ठिकाणी इथं आले. काही मुद्दे असे होते ज्यांना ग्राउंड रिलेटिव्ह अशी होती की त्यांना बरोबर वर्कर सारखं पण ट्रीट नव्हतं. वर्कर तर नव्हतेच मुलं, पण जे वर्कर सारखं काका लोकांना रिस्पेक्ट देत होते, जे युनियन लोकांना रिस्पेक्ट देत होते ते पण नव्हती मिळत. जे नाही म्हणावं, पण हा जे काही म्हणजे एकदम खालच्या लेवलला पाहत होते एकदम. कारण त्यांच्याकडे पॉवर होती, युनियनकडे पॉवर होती. आमच्याकडे तेवढ्या काही फॅसिलिटी वगैरे आमच्याकडे ॲडव्हान्टेज नव्हते तेवढे. त्यांचा एवढा गलत फायदा 3 वर्ष वापरून घेतला त्यांनी. आम्ही आमच्या जे काही पेपर वगैरे होत होते त्याच्याबद्दल आमच्या सुपरवायझरला विचारलं. त्यांनी आम्हाला 2 ऑप्शन देत होते, एक तर काम करा म्हणे चुपचाप, नाही तर घरी चालत जा. सर्व गरीब गरजू मुलं आहे, सर्व डिग्री पाहिजे चुपचाप काम करत गेले. आज सर्व मुलांचा आवाज एक झालाय, त्यामुळे आज सर्व मुलं इथं जमलेले आहेत. ठीक आहे, आता जवळपास 2 ते 3 हजार मुलं आहेत, जेणेकरून ते मुद्दे आम्ही लिगली किंवा काहीतरी पर्याय म्हणून आम्हाला सगळ्यात सोपा हा वाटला की डायरेक्ट बजाज सोबत आपण म्हणजे टीमलीज यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करावं. त्यांनी काही ना काही सोल्युशन दिलं आम्हाला, त्याच्यावर काहीतरी उपाय देईल. त्या हिशोबाने आज आम्ही इथं जमा झालो. आजपर्यंत जोपर्यंत आमची जे काही सोल्युशन आम्हाला जे भरपाई सारखं नसेल आमचं जे काही असेल, कारण आमचं गेलेले 3 वर्ष सोपी गोष्ट नव्हती. आयुष्यातले 3 वर्ष जाणं सोपी गोष्ट नाही आमच्यासाठी. वय निघून गेलं, दुसरी कंपनी घेणार नाही. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा युनिव्हर्सिटी चेंज केली आमची, जेणेकरून आमच्या आयुष्यातले 6 वर्ष पुन्हा गायब झाले. तर याची भरपाई कोण देणार आता? जबाबदारी घेणार आहे का? युनिव्हर्सिटी होती, आता ऑर्किड म्हणून एक युनिव्हर्सिटी आलेली आहे, सिक्कीमची होती ती.